हॅपी मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. सो आज आपला हा डे 7चे सेशन आहेत आणि त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की आपण स्वतःला प्रोटेक्शन कसं घ्यायचं आणि घरातील निगेटिव्हिटी दूर कशी करायची. त्याचबरोबर आपण आपल्या हातामध्ये एक एनर्जीचा बॉल किंवा त्याला ची बॉल असं म्हटलं जातं. ची हा जॅपनीज शब्द आहे. सो त्याचा अर्थ सुद्धा सेम होतो की एनर्जी बॉल. ठीक आहे. तो क्रिएट कसा करायचा याबद्दल जाणून घेऊया. कोण कोण लोक एक्सायटेड आहेत हे सगळं जाणण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये हे सगळं प्रॅक्टिकल करण्यासाठी. कारण माझ्या बॅचमध्ये पेड बॅचमध्ये जवळजवळ आय टी फील्ड मधले जवळजवळ 50% लोक तरी आय टी फील्ड मधले आहेत. जी लोक माझे स्टुडंट आहेत, आता मे बी इथे पण कोणतरी असेल, सो त्यांना माहिती आहे. काही डॉक्टर्स आहेत, काही सायंटिस्ट पण आहेत. सो असं गृहीत नका धरू की मी का करू किंवा हे याच्यामध्ये काय लॉजिक आहे की नाही. जिथे लॉजिक एंड होतं तिथे मॅजिक स्टार्ट होतं. आणि त्यामुळे जर आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुद्धा वाटत असेल की एक वेगळी गती आपल्या जीवनाला द्यावी, तर नक्कीच आवर्जून हा कोर्स तुम्ही करा आणि याचे बेनिफिट मी 100% सांगते तुम्हाला मिळणार आहेत. पण कोणाला, जे पूर्ण फेथ ठेवून विश्वास ठेवून करणार आहेत त्यांना. अदरवाईज बरीच लोक असतात की होईल की ना होईल, तर या प्रश्नामध्येच तुम्ही कुठेतरी अडकले जाता. या डिवाइन एनर्जीवर बिंदास विश्वास ठेवा एकदा, आणि एकदा विश्वास ठेवल्यानंतर बघा तुम्हाला पदोपदी रिझल्ट मिळतात की नाही. ठीक आहे. ओके, चलो, थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा ज्याने ज्याने ऍडमिशन घेतलेले आहेत त्या सगळ्यांचे अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन ऑल, की त्यांनी या डिवाइन एनर्जीचा त्यांनी स्वीकार नाही केलेला आहे. या डिवाइन एनर्जीने, या वैश्विक ऊर्जेने तुमचा स्वीकार केला. हे लक्षात ठेवा. हे कुठेही विसरायचं नाही की तुम्ही रेकीला चूज केलेलं नाहीये, रेकीने तुम्हाला चूज केलंय. ओके. सो हा नियम इथे क्लिअर करायचा आहे. कारण रेकी कोणाच्याही आयुष्यात काहीतरी एक स्पेसिफिक कारणाशिवाय येत नाही. अदरवाईज एवढ्या लोकांमधून तुम्हीच का, ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की शोधून काढा. ठीक आहे. चलो, बरं, कोणी कोणी एनरोल केलेलं आहे त्यांनी हँड रेज करायचे, आणि कोण कोण अजून आहे की ज्यांचं पेमेंटचं स्क्रीनशॉट मला पाठवलेलं आहे. आता तात्पुरता कोणी एनरोल केलंय सो त्यांनी हँड रेज करायचे. इमोजीवाला हँड रेज करा म्हणजे मला कळेल. ओके. ओके, ठीक आहे. बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन करा, आणि आता व्हिडिओ ऑन नाहीये सो त्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल, पण व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे. कारण आणि सर्टिफिकेटचा एक मुद्दा राहिला. बरीच लोक म्हणतात त्याचं सर्टिफिकेट मिळणार का. येस, ऑफकोर्स, ज्या लोकांनी पुढच्या कोर्ससाठी एनरोल केलेला आहे त्यांना लेवल 1 पासून लेवल 4 पर्यंतचे सर्टिफिकेट, पीडीएफ सगळं मिळणार आहे. ऍक्च्युली मी आधी सगळ्यांना सर्टिफिकेट देत होतो, पण झालं काय की डे 1ला जवळजवळ 350-400 लोक येतात, आणि जसं सगळं शिकून झाल्यानंतर डे 7ला मोजकीच जी लोक कमिटेड असतात तीच लोक येतात. आणि त्यामुळे मी ठरवलेलं आहे की आता जी सेकंड, थर्ड, फोर्थ लेवलसाठी माझ्याकडे एनरोल करतील त्यांनाच फक्त सर्टिफिकेट दिलं जाईल. कारण खरोखरच ही जेन्युइन असतात, काहीतरी यांना हवं असतं म्हणून हे एनरोल करतात. ठीक आहे. सो ज्यांनी एनरोल नाही केलेलं आहे त्यांनी बघून बघून नोट्स काढल्यात, व्हिडिओ बघून नोट्स काढल्यात तरी चालणार आहे. येस. चलो, सगळ्यांकडे एक एनर्जी आहे. चलो, रब युअर हँड्स. हॅपी मॉर्निंग. पूनम मॅडम, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. थोडंसं पेशन्स ठेवा. आणि येस, आणखीन एक सांगते गोष्ट मी तुम्हाला. ज्या लोकांनी ऍडमिशन घेतलेलं आहे सो त्या लोकांनी थोडंसं पेशन्स ठेवा, कारण मला पण बरीच कामं असतात. तुमचा एक ग्रुप क्रिएट केला जाणार आहे आणि त्या ग्रुपवर सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल. इथेच सगळं जनरल इन्फॉर्मेशन कोणासमोरही नाही दिलं जाणार आहे. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या पेड ग्रुपमध्ये दिली जाईल. सो थोडं पेशन्स ठेवा. कारण तुम्ही पेमेंट केल्याबरोबर लगेच प्रश्नांचा भडीमार चालू करता, तर तसं करू नका. मला एक बॅच झाली की दुसरी बॅच अटेंड करायची असते, त्यामुळे एवढा वेळ नसतो माझ्याकडे. सो जसं तुमची बॅच क्रिएट होईल, माझी एक असिस्टंट आहे ती तुमची बॅच क्रिएट करेल, आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी चालू होतील. ठीक आहे. सो बट येस, ऑफकोर्स या फील्डमध्ये किंवा या ऑकल्ट सायन्समध्ये पेशन्स असणं फार गरजेचं आहे. आज ऍडमिशन घेतलं, लगेच 2 दिवसांनी मला रिझल्ट पाहिजे, नॉट पॉसिबल. तुम्ही तुमची फीस ऍज इट इज रिटर्न घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही मला. पण थोडंसं पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे, कारण आपण ऑकल्ट सायन्समध्ये आहोत.
ऑकल्ट सायन्समध्ये दोन गोष्टी मेजर रोल प्ले करतात. आपल्याला एकतर ब्लेसिंग्स घ्यायचे आहेत आणि दुसरं आपल्याला पेशन्स ठेवायचे आहेत स्वतःमध्ये. ठीक आहे? चलो लेट स्टार्ट. वेळ न घालवता आपण सुरू करूया. आय होप ज्यांनी व्हिडिओ ऑन केलेले आहेत ते जेन्युइन आहेत. काहीतरी त्यांना हवंय म्हणून आहेत. ज्यांनी ऑफ केलेले आहेत मे बी काही जॉबमध्ये आहेत, वर्किंग आहेत, पण काहींनी जाणून बुजून व्हिडिओ ऑफ केलेले आहेत. त्यांना फक्त बघायचंय की मॅडम काय शिकवतात नवीन असं, जे ऑलरेडी ट्रेनर आहेत या फील्डमध्ये आहेत. कारण माझ्याकडे अशी बरीच कंप्लेंट आलेली आहे बऱ्याच लोकांची. मॅडम तुम्हीच दिलेल्या नोट्स आम्हाला मिळालेल्या आहेत या मॅडमकडून. सो येस डेफिनेटली काही व्यक्ती अशा पण असू शकतात. चलो लेट स्टार्ट. हाऊ टू क्रिएट एनर्जी बॉल. एनर्जी बॉल कसा क्रिएट करायचा याबद्दल आता आपण जाणून घेऊया. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. रश्मी मॅडम तुमचा हँड इमोजीवाला हँड डाऊन करा आता. रश्मी खान इमोजीवाला सॉरी रश्मी खन्ना इमोजीवाला हँड डाऊन करा. माझा आवाज तुम्हाला येत असेल तर. ओके. एनर्जी बॉल क्रिएट करताना किंवा ची बॉल क्रिएट करताना लिहून घ्या तुम्हाला वाटलं तर, की तुमचे दोन्ही हात अशा पोझिशनमध्ये कप शेपला म्हणतात, कप शेपमध्ये ठेवायचे आणि दोन्ही हातांमध्ये पिरॅमिडचा शेप करायचे. सेम ॲज युजुअल आपण रेकीला जे कॉल करतो, प्रार्थना करतो, तीच प्रार्थना तुम्हाला म्हणायची. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून वर 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 अनाहतमध्ये, अनाहतमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. संपूर्ण लक्ष, फोकस तुमच्या दोन्ही हातांकडे द्यायचा आहे आणि आपले दोन्ही हात अशा पद्धतीने करायचे आहेत, की जेणेकरून तुम्हाला तो एनर्जी बॉल फील होईल. ती एनर्जी फील होईल तुम्हाला आणि त्यासाठी तुमच्याकडे पेशन्स असायला पाहिजे. पूर्ण लक्ष इकडे असायला पाहिजे. नाहीतर एका हाताने मोबाईल पकडला, एका हाताने मी काम करते काहीतरी, तर असं तुम्हाला ते एनर्जी फील होणार नाही. ओके? चलो. जवळ-दूर, जवळ-दूर हात करायचे आणि त्यानंतर दोन्ही हाताचे जवळ करून तो एनर्जीचा बॉल आपल्याला फील करायचा आहे. ज्यांना फील झाला, तर त्यांनी मला चॅट बॉक्समध्ये सांगा किंवा डायरेक्टली इथे फिजिकली हँड रेज करून झाले तरी चालेल. पण तुमच्या हातामध्ये एक एनर्जीचा गोळा आलेला आहे, एक बॉल क्रिएट झालेला आहे, असं तुम्हाला फील करायचंय. येस. कोणाला फील झाला, तर त्यांनी मला हँड रेज करून ओके. स्मिता मॅडम आहेत, राजेंद्र पाटील आहेत, ओके. ओके, मैत्रिणी आहेत. प्रियांका आहेत. ग्रेट. ओके, चला बऱ्याच लोकांना फील झालेलं आहे आणि ज्या लोकांना नाही झालंय त्यांनी घरी व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण. आता आपल्याला हा एनर्जीचा बॉल का क्रिएट करायचा आहे त्याबद्दल जाणून घेऊया. हा एनर्जीचा बॉल आपल्याला का क्रिएट करायचा आहे? नंबर 1 रिझन आहे, की स्वतःला सेल्फ प्रोटेक्शन घेण्यासाठी. आता सेल्फ प्रोटेक्शनची गरज का आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. सो फर्स्ट एनर्जी बॉल क्रिएट करायचे आपल्याला सेल्फ प्रोटेक्शनसाठी. राईट डाउन. रेकी टू प्रोटेक्ट युअरसेल्फ. रेकी पासून स्वतःला संरक्षण करण्यासाठी तुम्हाला एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. अशाच प्रकारे एक व्हाईट पांढऱ्या प्रकाशाचं एका वर्तुळामध्ये म्हणजेच एनर्जी बॉलमध्ये तुम्ही एका प्रोटेक्शन शील्डमध्ये स्वतःला प्रोटेक्ट केलेलं आहे हे बघायचंय. येस. आता पुढे जाऊया आपण. का करायचंय? आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये रोजच आपल्याला स्ट्रगल करावं लागतं. रोजच आपल्याला पैसा कमवणं गरजेचं आहे. मग त्यासाठी पैसा कमवायचा आहे, तर आपल्याला तो घरात बसून मिळेल का?
नाही. मग त्याच्यासाठी बाहेर जाणं गरजेचं आहे. मग कामानिमित्त तुम्ही जे काही जॉब करता किंवा जे काही तुमचं प्रोफेशन आहे, आता कोणाचं ट्रान्सपोर्ट असू शकतं किंवा डे टू डे लाईफमध्ये रोज तुम्हाला ट्रॅव्हलिंग करावं लागतं. कोणाला स्कूटीने, कोणाला फोर व्हीलरने, कोणाला बाईकने, मे बी प्रत्येकालाचा प्रवास वेगवेगळा आहे, कोणाला ट्रेनने. मग अशा प्रवासामध्ये आपल्याला काय होऊ नये. आता आपल्याला काय होऊ नये म्हणजेच काय, की या धकाधकीच्या जीवनामध्ये काही वाईट प्रसंगांना आपल्याला सामोरं जाता येऊ नये म्हणून. म्हणजेच काय, की एखादा अपघात किंवा एखादं छोटं-मोठं मेजर ॲक्सिडेंट. सो अशा ॲक्सिडेंटपासून, अपघातापासून आपलं संरक्षण होण्यासाठी आपल्याला हा एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. का? की अपघात आहे आपल्याला आपलं त्या दिवशी आहे काही ना काहीतरी आपल्यावर होणार आहे. सो ते अटळ आहे. ते आपण चुकू शकत नाही. पण जर तुम्ही रेकीचा एनर्जी बॉल घेताय, जर तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करताय रेकी एनर्जीने, तर मात्र त्या दिवशी जे हातावर येणार असतं प्रसंग, तर ते फक्त आणि फक्त केवळ बोटावर निभावलं जातं. म्हणजेच कुठेतरी काहीतरी खरचटणं किंवा मुक्का मार लागणं. सो अशा प्रकारे आपलं स्वतःचं संरक्षण होतं आणि माझ्या बॅचमध्ये अशा बऱ्याच लोकांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. मे बी मी YouTubeवर काही व्हिडिओ टाकले आता मला आठवत नाही. पण ते व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता, बघू शकता, की त्यांच्या तोंडाने त्यांनी दिलेले अनुभव आहेत. ठीक आहे? सो बघूयात आपण हे स्वतःला प्रोटेक्शन करायचं असेल तर काय करायचं? राईट डाउन. फर्स्ट रेकीला कॉल करायचंय. आता आपण सगळे रेकीचे साधक आहोत आणि त्यामुळे रेकीचे साधक असल्याने रेकीला कॉल करणं अनिवार्य आहे. सो राईट डाउन रेकीला कॉल करायचे, स्वतःचे आभार मानायचे. माता-पिता, गुरुजनांचे सगळ्यांचे आभार. एक डिव्हाइन एनर्जीमध्ये आपण हा एनर्जीचा बॉल जो आता क्रिएट केला, तसंच एनर्जी बॉल आपल्याला आपल्या हातामध्ये क्रिएट करायचंय. पांढरा शुभ्र प्रकाशाचा एनर्जीचा बॉल किंवा ची बॉल आपल्या हातामध्ये क्रिएट झाल्यानंतर आपण इमॅजिन करायचं, फील करायचं, क्रिएट झाला. क्रिएट झाल्यानंतर त्याच्यावर अफर्मेशन काय द्यायचं ते लिहून घ्या. हा एनर्जीचा बॉल मी माझ्या स्वतःसाठी किंवा तुमच्याबरोबर प्रवासामध्ये इतर लोकं असतील तर त्यांच्यासाठी. हा एनर्जीचा बॉल मी माझ्या स्वतःसाठी व माझ्याबरोबर प्रवास करणाऱ्या सगळ्या मेंबरसाठी घेत आहे किंवा ग्रहण करीत आहे. या एनर्जी बॉलच्या या एनर्जी बॉलमुळे किंवा या ची बॉलमुळे मला माझ्या जीवनामध्ये आरोग्य व संरक्षण प्राप्त झालेलं आहे. आरोग्य व संरक्षण प्राप्त झालेलं आहे. किंवा असं पण लिहू शकता तुम्ही या एनर्जी बॉलमुळे प्रत्येक क्षणी माझ्या जीवनामध्ये दिव्य रेकी शक्तीचं संरक्षण कवच किंवा सुरक्षा कवच मला प्राप्त झालेलं आहे. आपल्या हातातून ते व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत ती एनर्जी आपल्याला फील करायची आहे. एकदा का तो एनर्जीचा बॉल तुमच्या हातामध्ये आलाय, असं तुम्हाला फील झालं, अनुभव आला. बघा काहींना लगेच फील होईल, तर काहींना थोडासा वेळ लागेल. कारण प्रत्येकाचं एनर्जी वेगवेगळी असू शकते. ज्या क्षणी ज्या लोकांच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट जास्त असतात, त्या लोकांना लगेच त्याचा अनुभव येत नाही. पण जी लोकं पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेले असतात, परिपूर्ण असतात, तर त्या लोकांना तो एनर्जीचा बॉल आपल्या हातामध्ये लवकर जाणवतो. ठीक आहे? मग तो एनर्जीचा बॉल फिल झाल्यानंतर काय करायचंय? आपल्या डोक्यावरून आपल्या संपूर्ण शरीरात त्याला सोडायचंय. कसं सोडायचंय बघा. आपण पहिलं फील करायचंय, की हा एनर्जीचा बॉल माझ्या हातामध्ये आहे आणि त्यानंतर अफर्मेशन दिल्यानंतर तो एनर्जीचा बॉल मी स्वतः ग्रहण केलेला आहे, असं आपल्याला फील करायचं आहे आणि नंतर "हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक यू दिव्य रेकी शक्ती. थँक्स टू मी. थँक यू डिव्हाइन एनर्जी." असं आपल्याला म्हणायचंय. ओके. एनर्जीचा बॉल आपल्या सहस्रार चक्रावर अलगद सोडून द्यायचा आणि त्यानंतर थँक आभार मानायचे, आभार व्यक्त करायचे. आता पुढे बघूया आपण. आता बघा रेकी तुमच्या विचारांबरोबर प्रवाहित होत असते. त्यामुळे
जसं तुमचे विचार असतील तसे तुम्हाला रेकीचे अनुभव पुढे येणार आहेत. ठीक आहे. सो या शक्तीवर जर तुम्ही ट्रस्ट ठेवायला सुरू केला डे 1 पासून, तर तुम्हाला डे 1 पासून सुद्धा रिझल्ट मिळायला वेळ लागणार नाही. स्वतःचे आभार वगैरे सगळे मानून झाल्यानंतर कॉर्ड कटिंग करायला विसरायचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट दुसरा एनर्जीचा बॉल आपल्याला क्रिएट करायचा आहे. कशासाठी ते जाणून घेऊया. रिमूव्ह द निगेटिव्हिटी ऑफ द हाऊस थ्रू रेकी. तुमच्या घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती दूर करण्यासाठी आपल्याला हा दुसरा एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. सपोज आज तुम्ही पहिला एनर्जीचा बॉल क्रिएट केला स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी. सेकंड डेला तुम्ही हा एनर्जीचा बॉल क्रिएट करू शकता तुमच्या घरामध्ये जी काही एनर्जी निगेटिव्हिटी असते ती दूर करण्यासाठी. ठीक आहे. सो लिहून घ्या. सेम दोन्ही हात कप शेप मध्ये करायचे. रेकीला कॉल करायचे आहे. एनर्जीचा बॉल जे एनर्जीचा ची बॉल आहे तो फील करायचे आणि मग अफर्मेशन द्यायचे. हा एनर्जीचा बॉल मी माझं घर, घरातील वस्तू, हा एनर्जीचा बॉल मी माझं घर व घरातील वस्तूंना प्रदान करीत आहे किंवा घरातील वस्तूंना क्रिएट करीत आहे. या एनर्जी बॉलच्या एनर्जीमुळे माझ्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक बाधा, माझ्या घरातील वस्तूंमधील नकारात्मक बाधा, निगेटिव्ह एनर्जी कायमस्वरूपी संपलेली आहे. माझ्या घरातील वस्तूंना कायमस्वरूपी दिव्य रेकी शक्तीचं सुरक्षा कवच आणि पॉझिटिव्हिटी मिळालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो असं बोलून हा एनर्जीचा बॉल आपण आपल्या घरामध्ये स्प्रेड करायचा. कसा स्प्रेड करायचा सांगते तुम्हाला. पहिला तुम्ही आपल्या हातांमध्ये एनर्जीचा बॉल क्रिएट केला. आता काय केला, तो तुम्हाला फील झाला. फील झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर अफर्मेशन सोडली, की हा एनर्जीचा बॉल मी माझ्या स्वतःच्या घरासाठी, घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, बाधा आहे, त्या सगळ्या कारणांसाठी मी हा देत आहे. या एनर्जी बॉलमुळे माझ्या घराला संपूर्णतः सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचं वातावरण वाढलेलं आहे. हा एनर्जीचा बॉल मी माझ्या पूर्ण घरामध्ये स्प्रेड करीत आहे असं बोलायचंय. आणि आपल्या एंट्री पासून सुरुवात करायची म्हणजेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरुवात करायची. असा पूर्णपणे आपल्या घरामध्ये तो स्प्रेड केलाय असा तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय, की त्या एनर्जी बॉलची ऊर्जा संपूर्ण आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण घरामध्ये पसरलेली आहे. असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. व्हाईट प्रकाश संपूर्ण घरामध्ये पसरलेला आहे. तुमच्या हॉलमध्ये, बेडरूममध्ये, किचनमध्ये आणि तुमचं ते संपूर्ण घर पॉझिटिव्ह ऊर्जेने एनर्जेटिक झालेलं आहे असं तुम्हाला फील करायचंय. ठीक आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो 3 वेळा बोलायचे. थँक यू दिव्य रेखी शक्ती. थँक्स टू मी. थँक यू, थँक यू, थँक यू. दॅट्स इट. रोज तुम्ही सतत 7 दिवस हे करा. बघा तुम्हाला किती रिलॅक्स वाटेल. तुमच्या घरामध्ये किती वेगळं वातावरण झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. आता हा एनर्जीचा बॉल क्रिएट करण्यामागचा उद्देश काय आहे? रोज आपल्या घरामध्ये कोण ना कोणतरी व्यक्ती येत असते. ती येणारी कोण ना कोणतरी व्यक्ती, सगळ्याच व्यक्ती चांगल्या असतात का? आपल्या घरामध्ये येणाऱ्या? काही पॉझिटिव्ह थॉट्सने येतात, काही निगेटिव्ह थॉट्स घेऊन येतात, तर काहींच्या मनामध्ये आपल्याविषयी एक जेलसी असते, ईर्ष्या असते, की यांचीच प्रगती का होते, आमची का होत नाहीये? किंवा याच बाईला प्रत्येक गोष्टीमध्ये रिझल्ट का मिळतात, आम्हाला ते रिझल्ट एवढे का मिळत नाहीये? ठीक आहे. आणि त्यामुळे कोण कुठल्या विचाराने येईल आपल्याला माहीत नाही आणि म्हणूनच रोज जर तुम्ही आठवड्यातून एकदा, दोनदा तुमच्या घराला असं सुरक्षा कवच केलात, ती निगेटिव्हिटी बाहेर काढलात, तर ऑफ कोर्स 100% तुमच्या घरामध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी येऊ शकते. पण त्याचबरोबर तुमचे विचार कसे आहेत, तुम्ही काय काम करताय, तुम्ही प्रामाणिकपणे किती करताय, या गोष्टी सुद्धा मॅटर करतात. कारण युनिव्हर्सला केवळ तुमची भाषा नाही, तर तुमचे व्हायब्रेशन कळतात.
आणि तुम्हाला माहिती आहे आपली वास्तुदेवता दिवसातून एकदा तथास्तू बोलत असते. पण ते केव्हा तथास्तू बोलते हे आपल्याला माहीत नसते आणि त्यामुळे त्यासाठी तुमचे विचार, आचार शुद्ध असणं गरजेचं आहे. सगळं करताय, पण घरात वाद आहेत, भांडणं आहेत, कोणाला तरी अपशब्द तुम्ही बोलताय. सो त्याच वेळेला जर तुम्ही ती वास्तुदेवता तथास्तू बोलली, तर विचार करा, की किती मोठा इफेक्ट आपल्यावर, आपल्या घरावर, आपल्या मुलाबाळांवर त्याचा होतो. आणि म्हणूनच शब्द हे ब्रह्म आहे आणि त्याचा वापर अगदी काळजीपूर्वक तुम्हाला करायचा आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? असेल तर एक हँड रेज करायचे प्रत्येकाने. कारण आता आपण पैशाला हिलिंग कसं करायचं यावर यायचंय. येस. येस. ओके. चलो. काहींनी इमोजीवाले हँड रेज केलेत, काहींनी फिजिकली केलेत. ओके. चलो. आता सगळ्यांनी आपापल्या घरी पैसे असतील तर ते घेऊन यायचे. चलो. डू फास्ट. आता तुम्ही म्हणाल पैसे घेऊन काय करायचे? तर लगेच माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट करायचे. डोंट वरी, जस्ट किडिंग. सो तुम्ही ते पैसे आणा, की जे पैसे तुम्हाला पुढचे 2 ते 3 महिने यूज करायचे नाहीयेत. भले 50 ची नोट असेल तरी चालेल, 500 ची नोट असेल तरी चालेल, 100 ची नोट असेल तरी चालेल. ठीक आहे? सो येस. फक्त घेऊन ठेवा, कारण मी आधी फूड अँड वॉटर चार्जिंग बाय रेकी हे शिकवते तुम्हाला आणि मग पैशाला हिलिंग कसं करायचं ते शिकवते. कारण मी तुम्हाला एक शब्द दिलं होतं, की काही झालं तरी तुमचं हे सिलेबस पूर्ण करणारच मी. ठीक आहे? चलो. पूनम पुरुषा मॅडम तुमचा इमोजीवाला हँड डाउन करा बरं. एक नोट पण चालेल, 10 ची नोट पण चालेल. कारण कुठलीही नोट असेल तरी तो पैसा आहे आणि पैशाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. ठीक आहे? त्यामुळे मी 5 ची नोट आहे तर 10 ची नोट पण काय होतं 5 च्या नोटकडे किंवा 10 च्या नोटकडे बघितल्यानंतर आपलं माइंड कसं चालतं? थोडंसं कमी अमाउंटकडे धावतं आणि 500 ची किंवा 100, 200 ची नोट बघितल्यानंतर आपलं माइंड कसं धावतं? थोडंसं मोठ्या अमाउंटकडे धावतं. बरोबर ना? सो ॲज पर लॉ ऑफ अट्रॅक्शन त्या गोष्टी वर्क करतात. तुम्ही 5 ची 10 ची नोट घेताय किंवा एकच नोट घेताय याचा अर्थ तुम्हाला लिमिटेड पैसा, काही मोजकाच पैसा तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करायचा आहे. आणि तुमच्याकडे 1-2 नोटा जर 500च्या वगैरे किंवा 200च्या, 100च्या असतील, 100च्या अगदी 4-5 नोटा असतील तरी चालेल. कारण व्हिज्युअलायझेशन आपण जे बघतो, त्या गोष्टी आपल्याला मल्टिपल रिझल्ट येतात. म्हणूनच तेवढ्या-तेवढ्या नोटा जेवढ्या तुम्हाला योग्य वाटतात तुमच्यावर डिपेंड आहे. पण 5 आणि 10 ची नोट मुद्दामून नका ठेवू. 5, 10, 50 ची नका ठेवू. 100, 200च्या ठेवलात तरी वेल एंड गुड. पण तुम्हाला त्या पुढच्या 2 ते 3 महिने यूज करायचे नाहीयेत, एवढी काळजी घ्यायची. सो आता आपण आधी बघूया, आपण जे अन्न आणि पाणी ग्रहण करतो त्याला चार्ज कसं करायचं रेकीद्वारे. सेम आपल्याला आपल्या अ, अन्न आणि पाण्याला चार्ज करण्यापूर्वी आता अन्न आणि पाणी चार्ज का करावं त्यामागचं पहिलं कारण सांगते. कोणाला माहिती आहे बरं? अन्नाला आणि पाण्याला चार्ज का करावं? येस, हँड रेज करा. कोणाला माहिती आहे? का करण्याची गरज आहे बरं? ऑफकोर्स, की आपण जे काही अन्न आणि पाणी ग्रहण करतो, तर ते चार्ज केल्यामुळे ती पॉझिटिव्ह एनर्जी ते अन्न, पाणी ग्रहण करणाऱ्या आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला मिळत असते आणि म्हणूनच जेवण करताना कोणी रागाने, कटकट करत, एखाद्याचा राग काढून किंवा एखाद्याचा तिरस्कार करून ते जेवण कधीही करू नये. असं जेवण जर तुम्ही घरी करत असाल, तर ते जेवण ग्रहण करणाऱ्या तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ती निगेटिव्ह एनर्जी जात असते. आणि म्हणूनच जर तुम्हाला राग आला असेल, तर अर्धा 1 तास रिलॅक्स बसा. अजिबात जेवणाला हात लावू नका. तुमचा मूड स्विंग झाला, चेंज झाला, शिफ्ट झाला, की मग जेवणाला हात लावा आणि त्यानंतर ते जेवण आनंदाने बनवण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या जेवणामध्ये तुमचे थॉट्स क्रिएट होत असतात. सो जसं तुम्ही जेवण बनवताना तुमचे विचार असणार, तुमचे थॉट्स असणार, तशी तुमच्या अन्नामध्ये ती एनर्जी निर्माण होत असते. ठीक आहे? आणि म्हणूनच आपल्या घरातील आता मोस्ट ऑफ सगळ्यांकडे ॲक्वागार्ड असतं किंवा माठामध्ये पाणी ठेवलं जातं. सो आता प्रत्येकाच्या ग्लासला आपण चार्जिंग करत बसायचं का? नाही. सो तुमच्या घरामध्ये जर माठ असेल, तर त्या माठाला ॲक्वागार्ड असेल, तर ॲक्वागार्डला किंवा तुम्ही जे ऑफिसमध्ये ही बॉटल घेऊन जात असाल, त्या बॉटलला तुम्हाला
चार्ज करायचंय. जर तुम्हाला एखाद्या पेशंटला पाणी द्यायचं असेल, तर ते सुद्धा ग्लासामध्ये घेऊन त्याला चार्ज करायचंय. ठीक आहे? ते कसं ते आता आपण जाणून घेऊया. तुमच्याकडे एखादा ग्लास घ्या, कुठलाही मेटलचा असेल, काचेचा असेल, कुठलाही चालेल. एखादा ग्लास घ्या लवकर. त्याच्यामध्ये पाणी घ्या. आता काय करायचंय तुम्हाला? सेम रेकीला कॉल करायचे. रेकीला कॉल करून झाल्यानंतर आपल्या दोन्ही हातांमध्ये रेकी एनर्जी प्रवाहित करायची आहे आणि त्यानंतर या पाण्यावर तुम्हाला दोन्ही हात ठेवायचे आहेत आणि आपली एनर्जी जोपर्यंत तुमचे व्हायब्रेशन सुरू होत आहेत आणि सुरू होऊन संपेपर्यंत तुम्हाला या बॉटलवर किंवा त्या ग्लास ऑफ वॉटर जे पाण्याचा ग्लास असेल त्याच्यावर असे दोन्ही हात ठेवायचे आहेत. वरच्यावर टच नाही करायचे बरं, कारण त्या एनर्जीचा फ्लो तुमच्या त्या पाण्यावर गेला पाहिजे. ठीक आहे? सो आता ही माझी बॉटल इथे समोर ठेवली आहे मी तुमच्या समोर. मग मी असे 2 हात ठेवणार त्याच्यावर आणि काय अफर्मेशन द्यायचंय बघा, लक्षात घ्या. चला सगळ्यांनी जर प्रॅक्टिकल करत असाल तर सगळ्यांनी मनातल्या मनात डोळे बंद करून रेकीला कॉल करा. येस. सगळे छान करतायत. व्हेरी गुड. ओके. हातामध्ये एनर्जी घ्या. एनर्जीचा बॉल क्रिएट करा आणि त्यानंतर हे पाणी ग्रहण करणाऱ्या माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला हे पाणी ग्रहण करणाऱ्या माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला, की आता हे पाणी तुमच्या घरातील तुमच्याच घरातील नाही तर आणखीन कोण व्यक्ती येऊन तुमचे पाहुणे गेस्ट वगैरे ग्रहण करणार असतील तर काय म्हणायचं, हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. ओके. मग तुमच्या हातातून ते व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत तुम्हाला हील करायचं आहे आणि त्यानंतर मग एक 5 ते 7 मिनिटानंतर ते पाणी तुम्ही पिया, टेस्ट करा. नक्कीच तुम्ही जे आधी पाणी पीत होता त्यापेक्षा हे पाणी वेगळं लागणार आहे. कारण त्यामध्ये तुम्ही रेकीची एनर्जी, एक वैश्विक एनर्जी आणि सकारात्मक ऊर्जा त्या पाण्याला तुम्ही दिलेली आहे आणि त्यामुळे हे चार्ज केलेलं पाणी तुम्ही दिवसभर पियालात तर तुम्हाला त्याचा खूप चांगला बेनिफिट मिळणार आहे. आता अशाच प्रकारे जे तुम्ही अन्न घरी शिजवता, तर हे बघा. तर काय करायचं, ज्या भाज्या तुम्ही करायला घेणार आहात त्या रॉ फॉर्ममध्ये, त्या पहिल्या भाज्या तुमच्या समोर ठेवायच्या ॲज इट इज आणि भाज्या समोर ठेवल्यानंतर मार्केटमधून जस्ट भाज्या आणल्यात तुम्ही आणि आता तुम्हाला पर्टिक्युलर एखादी भाजी करायची आहे, तर ती ठेवून द्यायची समोर आणि त्याला अफर्मेशन द्यायचं, की हे अन्न जे मी करणार आहे, त्या अन्नाला दिव्य रेकी शक्तीचं सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे. हे अन्न आता खाण्यासाठी हेल्दी आहे आणि सगळ्यांच्या आरोग्यासाठी ते उत्तम आहे. हे अन्न ग्रहण केल्यामुळे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. ठीक आहे? आता त्याचबरोबर असं करून रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत किंवा हे ईश्वर ऐसा ही हो असं करायचंय तुम्हाला. थँक यू डिव्हाइन एनर्जी, थँक्स टू मी असं म्हणायचं आणि त्यानंतर बघा, एखाद्या वेळेला आपण गृहिणी आहोत. आपल्याकडून काही चुका होतात. काही घाई गडबडीमध्ये मीठ कमी जास्त पडणं किंवा एखादी भाजी थोडीशी करपणं असे प्रकार होतात. मग त्यावेळेला सुद्धा तुम्ही रेकीला कॉल करून म्हणालात, की हे अन्न ग्रहण केल्यामुळे मी जे अन्न केलेलं आहे किंवा जी भाजी बनवलेली आहे, ती माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने अगदी चवीने खाल्लेली आहे. 100% सांगते कोणीही तुमच्या भाजीला नाव ठेवणार नाही त्या दिवशी. जर ती थोडीशी करपलेली असेल तर बरं, नाहीतर जास्त करपलेली असेल आणि तुम्ही अफर्मेशन दिला तर मग वेस्ट. सो थोडीशी करपलेली असेल, तिच्यात थोडंसं मीठ जास्त गेलेलं असेल, तर ते होऊ शकतं. त्या दिवशी मात्र तुमच्या जेवणाला कोणीही नाव ठेवणार नाही. आणि येस ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी जेवढ्या तुम्ही प्रॅक्टिकल कराल, तेवढं तुम्हाला क्लिअर होत जाईल, की येस ह्या गोष्टी सगळ्या वर्क करतायत. कारण माझ्या बॅचमध्ये माझे स्टुडंट ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतायत, प्रॅक्टिकली करतायत आणि त्यांना त्याचे रिझल्ट मिळतायत. इथपर्यंत क्लिअर आहे? चलो. नेक्स्ट पैसा. पैसा सगळ्यांना हवाय. नोटा तयार आहेत सगळ्यांच्या? व्हेरी गुड. अशाच प्रकारे तुम्ही
तुमच्या घरातील मुलांच्या पेन्सिलीला सुद्धा हील करून देऊ शकता एक्झामला जाताना. ठीक आहे, एक्झामला जाताना किंवा काही मुलांना एक्झामचा फोबिया असतो, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांचे पेन किंवा पेन्सिल चार्ज करून देऊ शकता. सेम या पेनाने किंवा पेन्सिलीने तिने पेपर लिहिल्यामुळे तिचा पेपर खूप छान गेलेला आहे, तिच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे. आणि व्हिज्युअलाइज करायचं की ती हसत हसत घरी आलेली आहे आणि तुम्हाला सांगते की मम्मी आजचा पेपर माझा खूप छान सुपर्ब गेलेला आहे. हे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिकल करा आणि त्यांना सुद्धा एक आनंद होतो की माझ्या मम्मीमध्ये काहीतरी एनर्जी आहे आणि माझ्या मम्मीने ते हील करून मला दिले. सो आणखीन त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि येस, डेफिनेटली याचा रिझल्ट तर मिळतो. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. चलो, पैसे रेडी आहेत तुमच्याकडे, काढा फटाफट. येस, कोणाकोणाकडे आहेत आता सध्या? सगळ्यांनी मला दाखवा बरं. ओके ओके, म्हणजे बरेच जण प्रॅक्टिकल करतात. ओके, जी लोक ट्रेनमध्ये वगैरे आहेत त्यांनी प्रॅक्टिकल नाही करायचे, घरी आहेत किंवा ऑफिसमध्ये जर तुम्हाला पॉसिबल असेल तर करा, अदरवाईज करू नका. ठीक आहे, कारण पैशांची एनर्जी खूप छान पद्धतीने काम करते जर तुम्ही त्याला तसं अफर्मेशन दिलात, तसं वातावरण तुमच्या अवतीभोवती असेल तर. तुम्ही गाऊन बघा, घरी आहात, गाऊन घालून बसलेला आहात आणि डिमांड करताय या युनिव्हर्सने मला 50,000 रुपये द्यावेत, मला 1,00,000 रुपये द्यावेत. पॉसिबल आहे का? सो तुम्ही कशा प्रकारे प्रेझेंटेबल आहात, बसताय तुमच्या घरी, तुम्हाला काय हवंय, त्याच्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात का, हे सुद्धा हे सगळं युनिव्हर्स बघत असतं. बरोबर आहे ना? त्यामुळे जसं तुमचं अटायर, जसं तुमचं आउटलुक, जसं तुमचं नीटनेटकेपणा, तसा तुमच्याकडे येणारा पैशाचा फ्लो सुद्धा त्याच प्रकारे असतो. आणि म्हणून मग मी वारंवार बोलत असते, माझे सेशन जी लोक अटेंड करतात ते मला प्रेझेंटेबल असायला हवे. गाऊनवर वगैरे मला अजिबात आवडत नाही. ठीक आहे, चलो, कारण आपण पैशाबद्दल बोलतोय, पैशाची एनर्जी आहे किंवा एक वैश्विक ऊर्जा आहे. चलो, लेट स्टार्ट. सगळ्यांनी आपले पैसे समोर ठेवायचे. पैसा कोणाकोणाला आपल्या आयुष्यामध्ये हवाय, कोणाकोणाला अट्रॅक्ट करायचं वाटतोय, बघायची गरज आहे का मला? सगळ्यांची हँड रेज असणार, राईट? कारण प्रत्येकाला हवाय आणि पैशाचं सोंग करता येत नाही, ऑफकोर्स. सो त्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही मनी मेडिटेशन करता किंवा आता माझ्याकडे मी फक्त मनी रेकीचं घेते, वेगळा सेशन असतो माझा. आता मी त्यातला फक्त एक 5% भाग तुम्हाला सांगते, असं गृहीत धरा. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे पैसा हवा असेल तर तुमचे व्हायब्रेशन सुद्धा चांगले असायला पाहिजे. सेकंड थिंग, तुमचे विचार सुद्धा पैशाप्रती चांगले असायला पाहिजे. काही लोक असे असतात, नेहमी वारंवार त्यांच्या तोंडामध्ये असतं की अरे पैसा कमवणं फार कठीण आहे, मग आपल्या लोकांचं काम नाहीये, किंवा आपलं अंथरूण बघून पाय पसरायचे. बरोबर ना? हे आपले सामान्य लोकांचे डे टू डे लाईफ मधले सगळे सेंटेन्स आहेत. येस ऑर नो? आज लहानपणापासून आजपर्यंत आपल्या आईच्या तोंडून, वडिलांच्या तोंडून आणि आपल्या तोंडून हेच वाक्य असतात. त्याच्यामध्ये काही बदल झालाय का? पण तो पैसा ओघाओघाने तुमच्याकडे आलाय तरी का? कारण त्याच्यासाठी काही अफर्मेशन द्यावे लागतात. त्याच्यासाठी काहीतरी रिच्युअल्स असतात पैशावर करण्याचे, ते आपण करत नाही कधी. सो आज एक हा 5% भाग तुम्हाला मनी रेकीचा मी सांगते. सो तो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करू शकता. पैसे आले की त्याचा एक सुंदर स्मेल असतो. तो स्मेल पहिला घ्यायचा आणि हा स्मेल आपल्या ओळखीचा, आपल्याला हवा-हवासा वाटणारा असा असायला पाहिजे. का बरं? ज्या वस्तू आपल्याला हव्या असतात, एखाद्या व्यक्तीला जर साड्यांची आवड आहे, एखाद्या व्यक्तीला रोज ड्रेसची आवड आहे, तर बघा तिच्या वॉर्डरोबमध्ये, तिच्या कपाटामध्ये त्या गोष्टी दर महिन्यानी वाढलेल्या तुम्हाला दिसणार. येस ओर नो? मी खरं बोलते की खोटं सांगा? तसंच ज्या व्यक्तींना पैशाची आवड आहे, ज्या व्यक्तींना वाटतं पैसे कमवावे, तर त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये सुद्धा नेहमी तेवढी अमाउंट क्रेडिट होत राहणार. पण त्यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतात. ठीक आहे? सो एक पैशाचा सुंदर स्मेल घ्या, छानपैकी मनापासून घ्या आणि पैशांवर हात ठेवायचा, आपला उजवा हात ठेवायचा, एका हातामध्ये पैसे ठेवायचे. डाव्या हातामध्ये पैसे घ्यायचे, उजवा हात त्याच्यावर ठेवायचे.
माझं पैशांवर खूप प्रेम आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये खूप सारा पैसा कमवायचा आहे. पण तो चांगल्या मार्गाने कमवायचा आहे. मी ज्या व्यक्तींना पैसे देते, त्या व्यक्तींचं ते काम होऊन तो पैसा परत माझ्याकडे मल्टिपल होऊन आरामात येतोय. कारण खरोखरच पैशावर माझं खूप प्रेम आहे. आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट. ठीक आहे? येस. अशा प्रकारे तुम्हाला पैशांवर अफर्मेशन द्यायचंय आणि ते पैसे आता हील कसं करायचंय? रेकीला कॉल करायचे, ती ऊर्जा तुमच्या हातामध्ये घ्यायची आणि त्यानंतर हे मी जे सांगितलेलं अफर्मेशन आहे, ते अफर्मेशन तुम्हाला पैशांवर रोज द्यायचे. पण त्यासाठी छान अगरबत्ती लावायची आहे, एक आसन घ्यायचे आहे, समोर एखादा वेल्वेटचा कपडा ठेवायचा आहे, त्याच्यावर या नोट ठेवायच्या आहेत. जवळ-जवळ 7 डेज तुम्हाला हे रोज करायचंय. ठीक आहे? आणि हे पैसे एखाद्या बॉक्समध्ये ठेवायचे आहेत. एकच मिनिट. एखाद्या बॉक्समध्ये ठेवायचे आहेत, की जो बॉक्स तुमचा ते पैसे तुम्हाला 2 ते 3 महिने पुढचे यूज करायचे नाहीये. छान ट्रान्सपरंट एखादा प्लास्टिकचा बॉक्स घ्या आणि त्याच्यामध्ये ठेवा आणि मनातल्या मनात म्हणा, की हे पैसे माझे मल्टिपल होत आहेत. माझ्याकडे येणारा पैसा मल्टिपल होत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे. सेकंड थिंग, ज्या लोकांना वाटतं आपल्याकडे खूप पैसा यावा, तर त्यांनी पैसा द्यायला पण शिकलं पाहिजे. कारण लक्ष्मीचा एक नियम आहे. ती केवळ देणाऱ्या हातांकडेच येते. आपल्याला काय फक्त घ्यायची सवय असते. बरोबर ना? जेवढं फ्रीमध्ये घेता येईल, जेवढं काही घेता येईल तेवढं द्या मला. पण आपण कधी देतो का? 4 पैसे सोडतो का दुसऱ्यांना? नाही. सो देत राहा, तुमच्याकडे येत राहील. हा एक नियम आहे. गरजू लोकांना, ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे, अशा लोकांना चॅरिटी, डोनेशन तुम्हाला जसं वाटेल तसं करा. 100% सांगते तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येतच राहणार आहे. तो कुठे स्टॉप होणार नाही, स्टक होणार नाही. ठीक आहे? त्याचबरोबर तुम्ही जी पर्स वापरता, त्या पर्सचा कलर कसा असायला पाहिजे त्याबद्दल थोडक्यात सांगते मी तुम्हाला. जी तुम्ही पर्स वापरता लेडीज, त्या पर्सचा कलर लाईट ग्रीन, येलो अशामध्ये असायला पाहिजे. रेड पण जेंट्स सुद्धा जे वॉलेट वापरतात ते ब्राउन किंवा ग्रे कलरमध्ये असेल तरी चालेल, पण ब्लॅक कलरमध्ये अव्हॉइड करा. ब्राउन कलर चालेल, ग्रे कलर चालेल आणि रेड कलर चालेल. ब्लॅक कलर अव्हॉइड करायचे. मोस्ट ऑफ लेडीज काय करतात आपल्या पर्समध्ये सगळी बिलं, जेवढी घरातली बिलं असतात, लाईट बिल, हे बिल, ते बिल, पार्लरचं बिल, कुठलं फलाना बिल, सगळी बिलं ठेवत असतात. तर ते नाही करायचे तुम्हाला. कुठल्याही प्रकारचं बिल तुमच्या पर्समध्ये ठेवायचं नाही. पर्से व्यवस्थित ऑर्गनाइज करायचे. तुमच्या पर्समध्ये व्यवस्थित कप्पे, कंपार्टमेंट नसायला पाहिजे. एकामध्ये कॅश, एकामध्ये कॉइन्स, तर एकामध्ये सरळ लाईनमध्ये अशा प्रकारे तुम्हाला नोटा सरळ करून ठेवायच्या आहेत सिक्वेन्स वाईज. बाबा 100ची नोट पहिली, तर 200ची नंतर अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे 200ची नंतर 100ची, मग 50ची असे तुम्हाला ऑर्गनाइज करून मग ते पैसे तुमच्या पर्समध्ये असेच ठेवायचे. काही लोक अशा घड्या घालतात, कसेही मिळतील ते पैसे कसेही ठेवतात. तर तसं करायचं नाही. जर पैशांना तुम्ही रिस्पेक्ट दिलात, तरच इन फ्युचर पैसा तुमच्यासाठी रिस्पेक्ट देणार आहे. तुमच्या घरामध्ये काही लोकांना सवय असते कुठूनही आलं की पर्स कुठेही टाकायची. तर तसं करायचं नाही. तुमची एक विशिष्ट जागाच असायला पाहिजे, तिथेच पर्स ठेवायची. ठीक आहे? पर्समध्ये आई-वडिलांचा, बायकोचा फोटो ठेवायचा नाही. कुठल्याही देवदेवतेचा फोटो ठेवायचा नाही. जर तुम्हाला झिबू कॉइन बद्दल माहीत असेल, तो झिबू कॉइन ठेवा. नाही माहीत असेल तर नका ठेवू. पण मिसेसचा, हसबंडचा फोटो किंवा देवदेवतांचा फोटो पर्समध्ये ठेवू नका. अव्हॉइड करा. येस. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस. क्लिअर असेल तर हँड रेज करा बरं सगळ्यांनी. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट
किती लोक पगार झाल्यानंतर एक स्पेसिफिक अमाऊंट घरी काढण्यासाठी आणतात? हँड रेज करा. की सगळंच तुम्ही जीपे फोन पे ने करता, घरी काहीतरी अमाऊंट ठेवता ना तुमच्या? किती जण ठेवतात बरं घरी अमाऊंट काढून? बरं, हँड डाऊन करा. किती जण आहेत त्यातले, किती अमाऊंट त्यातली थोडीशी त्यातलीच अमाऊंट, तीच अमाऊंट सपोज तुम्हाला ₹10,000 घरी घर खर्चायला लागतात, तर ते 10,000 आणि तुमच्या घरातले आधीचे ₹50 एक्स्ट्रा तिथे ठेवायचे देवासमोर, त्याला हळद-कुंकू लावायचे आणि देवाला म्हणायचे, की या पैशांमध्ये अशाच प्रकारची वाढ होत राहू दे. असं किती जण करत होते बरं आतापर्यंत? येस. जे करत होते खूप छान. जे करत नव्हतं ते त्यांनी आजपासून करायचंय. आजपासून म्हणजे जेव्हा तुमचं पेमेंट अकाउंटमध्ये येईल, तर त्या दिवशी सफिशियंट अमाउंट जी तुम्हाला घर कर्जाला लागणार असते ती काढायची आहे. ती देवासमोर ठेवायची, त्याला हळद-कुंकू लावायचे आणि म्हणायचंय, की माझ्या या अमाउंटमध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट होऊ देत, वाढ होऊ देत. मग बघा, तो पैसा योग्य मार्गासाठीच, योग्य कामासाठीच खर्च होतो. मोस्ट ऑफ काय होतं, आपला येणारा पैसा डॉक्टरकडे जास्त जातो. आपल्यावर खर्च होण्याच्या ऐवजी डॉक्टरकडे किंवा इतर अनेक कामं जी आपल्याला नको हवी असतात, त्या कामासाठी जास्त जातो. ठीक आहे? आणि ज्यांना अजून नाही कळलं असेल, तर त्याने हा व्हिडिओ पुन्हा-पुन्हा बघा आणि अ, बघून घ्या काय आहे नक्की. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? चलो, सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करा. येस, इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे का? येस. सो थँक यू सो मच. आपले 7 दिवसांचे सेशन इथे संपलेले आहेत आणि तुम्ही 7 दिवस माझ्याशी जी कमिटमेंट केलेली आहे, ती तुम्ही पाळली आहे. काही ठराविक लोकांनी आपले व्हिडिओ ऑन ठेवलेले आहेत. सो त्या सगळ्या लोकांना माझ्याकडून खूप खूप ब्लेसिंग, की त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा या रेकीने खूप सारं त्यांना आनंद, सुख त्यांच्या जीवनात मिळू देत. त्यांच्या त्यांच्या हातामध्ये जी कामं घेतलेली आहेत, ते अगदी इझिली होऊ देत. सो थँक यू सो मच. आणि एकच मिनिटं मी हा व्हिडिओ फक्त इथे स्टॉप करते.